गुड मॉर्निंग ऑल ऑफ यू. पहा, लास्ट लेक्चरला आपण काय काय पाहिलं होतं तर कोरिलेशन कोएफिशियंटच्या काही प्रॉपर्टीज पाहिल्या होत्या. त्यानंतर त्याच्यावरचे काही एक्झाम्पल्स घेतले होते. व्हॅरियन्स, लिनियर व्हॅरियन्स किंवा लिनियर कॉम्बिनेशन ऑफ द व्हॅरियन्स हा पॉईंट स्टडी केला. त्याचा एक फॉर्म्युला तयार झाला होता. पहा, व्हॅरियन्स ऑफ ए एक्स प्लस बी वाय इज इक्वल टू ए स्क्वेअर इंटू सिग्मा एक्स स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर इंटू सिग्मा वाय स्क्वेअर प्लस ट्वाइस आर ए बी इंटू कोव्हॅरियन्स ऑफ एक्स वाय. हे पॉईंट्स आपण काय केले ते स्टडी केले आणि त्यावरचे एक्झाम्पल्स पण पाहिले होते. पहा, आता या लेक्चरमध्ये तुमचा नेक्स्ट पॉईंट आहे रँक कोरिलेशन. तर पहा, यामध्ये 2-3 डेफिनेशन्स आहेत त्या आपण पाहणार आहे. त्यामध्ये रँक कोरिलेशनची स्टार्टिंगला काही इन्फॉर्मेशन दिली आहे ती स्टडी करूया. ठीक आहे. तो कार्ल पियर्सन कोएफिशिएंट ऑफ कोरिलेशन is the best measure of correlation. However, it is possess difficulty in measuring the correlation between qualitative characteristics. याचा मीनिंग काय होतोय तर कार्ल पियर्सन कोएफिशिएंट ऑफ द कोरिलेशन हे एक बेस्ट मेजर आहे कोरिलेशन फाइंड आउट करण्यासाठीचं. परंतु हे डिफिकल्ट टू मेजरिंग. कशासाठी आहे डिफिकल्ट तर क्वालिटेटिव्ह डेटा आहे ते मेजर करण्यासाठी हे डिफिकल्ट आहे. इफ द qualitative characteristic under study are recorded using ordinal scale, we can arrange the atoms in ascending or in descending order according to the merits and the possesses. आता या रँक कोरिलेशनमध्ये तुम्हाला काय अरेंज करायचं आहे तर गिव्हन इन्फॉर्मेशन अरेंज करायची. पण कोणत्या वेळी? एक तर तुम्ही डिसेंडिंग ऑर्डरनी किंवा एक तर असेंडिंग ऑर्डरनी तुम्हाला काय करायची ती गिव्हन इन्फॉर्मेशन अरेंज करायची आणि त्यावरून त्याची तुम्हाला रँक ठरवायची आहे. ठीक आहे. सो फर्स्ट डेफिनेशन आहे तुमची रँकिंग. तर रँकिंगची डेफिनेशन काय सांगते पहा, ऑर्डर अरेंजमेंट ऑफ आयटम्स अकॉर्डिंग टू मेरिट. तुम्ही त्याच्या मेरिट्सनुसार जे अरेंजमेंट करणार आहे त्याची जी ऑर्डर असणार आहे त्यालाच तुम्ही काय म्हणणार आहेत तर रँकिंग असं म्हणणार आहे. तर रँकिंगची डेफिनेशन काय झाली, ऑर्डर ऑफ अरेंजमेंट ऑफ ॲटम्स अकॉर्डिंग टू मेरिट्स दॅट पजेस इज कॉल्ड ॲज ई रँकिंग. नेक्स्ट डेफिनेशन आहे तुमची रँक. रँकची काय डेफिनेशन आहे पहा, द नंबर इंडिकेटिंग द पोझिशन इन रँकिंग इज कॉल्ड ॲज रँक. म्हणजे असा एखादा नंबर जो त्याची पोझिशन इंडिकेट करतो त्याला काय म्हणायचं आहे तर रँक असं म्हणायचं आहे. रँकिंग आणि रँकमधला काय डिफरन्स आहे, रँकिंग म्हणजे अरेंजमेंट आणि रँक म्हणजे एक नंबर जो त्याची पोझिशन डिसाईड करणार आहे. ठीक आहे. नेक्स्ट डेफिनेशन आहे तुमची टाय. तर टायची डेफिनेशन काय आहे, टाय इज सेड टू ऑकर इन रँकिंग इफ 2 or more atoms have same merits. म्हणजेच काय की टाय कधी ऑकर होणार आहे, जेव्हा 2 किंवा 2पेक्षा जास्त ॲटम्स सारख्या मेरिट्सनुसार एक्झिस्ट होणार आहेत किंवा फाइंड आउट होणार आहेत. सपोज 23 हा एक नंबर आहे आणि तो गिव्हन इन्फॉर्मेशनमध्ये जर 2 टाइम्स येत असेल तर त्या 23चा टाय झालं असं तुम्ही म्हणणार आहेत. सपोज तो 3 टाइम्स येत असेल तरी पण तो टाय झालं असं म्हणणार आहेत कारण टायमध्ये 2 or more ॲटम्स असणार आहेत. ठीक आहे. इन दिस केस वी अलॉट कॉमन रँक ऑफ दिस ॲटम्स. आणि जेव्हा टाय होणार आहे तेव्हा त्याची तुम्हाला काय करायची आहे, कॉमन रँक घ्यायची आहे. पहा, एक्झाम्पलमध्ये मी तुम्हाला सांगणारच आहे की कॉमन रँक कशी घ्यायची आहे, टाय म्हणजे काय असतं ते. ठीक आहे. दिस रँक इज द ॲव्हरेज ऑफ रँक्स विच वूड हॅव बीन अलॉटेड इन द रिस्पेक्टिव्ह ॲटम्स. ही ॲव्हरेज फाइंड करण्यासाठी ही रँक यूजफुल असते. म्हणजे जेव्हा टाय होईल तेव्हा तुम्हाला त्याचा काय करायचं आहे, ॲव्हरेज कॅल्क्युलेट करायचं आहे. ठीक आहे. सो ह्या झाल्या 3 डेफिनेशन्स. या तिन्ही डेफिनेशन्स इम्पॉर्टंट आहेत, रँकिंग, रँक अँड टाय. तर तिन्ही डेफिनेशन्स व्यवस्थित राईट डाऊन करून घ्या आणि लक्षात ठेवा. ठीक आहे. आता नेक्स्ट डेफिनेशन पाहू. पहा, तुमची नेक्स्ट डेफिनेशन आहे स्पेअरमन्स रँक कोरिलेशन कोएफिशियंट. तर ही डेफिनेशन काय सांगते पहा, द प्रोडक्ट मोमेंट कोरिलेशन कोएफिशियंट बिटवीन दीज रँक्स इज कॉल्ड ॲज द स्पेअरमन्स कोरिलेशन कोएफिशियंट. आता प्रोडक्ट मोमेंट कोरिलेशन कोएफिशियंट तुम्हाला माहीतच आहे.
त्याचं ऑदर नेम काय आहे पहा, कार्ल पियर्सन कोरिलेशन कोएफिशियंट, त्यालाच ऑदर नेम आहे प्रोडक्ट मोमेंट कोरिलेशन कोएफिशियंट. तर स्पेअरमॅन रँक कोरिलेशन कोएफिशियंट काय सांगते, द प्रोडक्ट मोमेंट कोरिलेशन कोएफिशियंट बिटवीन दीज रँक्स, म्हणजे जे तुम्ही कार्ल पियर्सन कोरिलेशन कोएफिशियंट फाइंड आउट करताय त्यामधील जी रँक असते त्यालाच तुम्ही काय म्हणणार आहे, स्पेअरमॅन कोरिलेशन कोएफिशियंट असं म्हणणार आहेत. आता रँकची डेफिनेशन तर तुम्हाला झालेलीच आहे, ठीक आहे, आणि प्रोडक्ट मोमेंट कोरिलेशन कोएफिशियंट पण डेफिनेशन तुम्हाला झाली आहे. काय डेफिनेशन होती त्याची, आर इज इक्वल टू कोव्हॅरियन्स ऑफ एक्स वाय डिव्हायडेड बाय स्टँडर्ड डेव्हिएशन ऑफ एक्स इंटू स्टँडर्ड डेव्हिएशन ऑफ वाय, हा त्याचा फॉर्म्युला होता. पहा, स्पेअरमॅन्स रँक कोरिलेशन कोएफिशियंट इज डिनोटेड बाय कॅपिटल आर. डिफरन्स काय आहे कार्ल पियर्सन कोरिलेशन कोएफिशियंट अँड स्पेअरमॅन रँक कोरिलेशन कोएफिशियंटचा, तर कार्ल पियर्सन हा स्मॉल आर ने डिनोट करतात आणि स्पेअरमॅन रँक कोरिलेशन कोएफिशियंट कॅपिटल आर ने डिनोट करतात. पहा, त्याचा फॉर्म्युला दिलाय खाली, आर इज इक्वल टू 1 मायनस 6 समेशन डी आय स्क्वेअर डिव्हायडेड बाय एन इंटू एन स्क्वेअर मायनस 1. पहा, इथे 6 आहे, सिग्मा नाही आहे, आणि स्मॉल आर मध्ये किंवा कार्ल पियर्सन मध्ये स्टँडर्ड डेव्हिएशन सिग्मा एक्स आणि सिग्मा वाय आहे, आणि इथे काय आहे 1 मायनस 6 सिग्मा डी आय स्क्वेअर डिव्हायडेड बाय एन इंटू एन स्क्वेअर मायनस 1. आणि हा जो डी आय आहे, वेअर डी आय इज इक्वल टू एक्स आय मायनस वाय आय. डी आय हा डिफरन्स असणारे गिव्हन दोन व्हॅल्यूजचा, एक्स आय आणि वाय आय. एक्स आयच्या व्हॅल्यूज तुमच्या सेपरेट असतील, वाय आयच्या व्हॅल्यू तुमच्या सेपरेट असतील, त्याचा यूज करून तुम्हाला डी आयची व्हॅल्यू कॅल्क्युलेट करायची आहे, त्यानंतर डी आय स्क्वेअर कॅल्क्युलेट करायचं आहे, त्याचे समेशन घ्यायची आहे त्या कॉलमची, आणि ती व्हॅल्यू तुम्हाला गिव्हन फॉर्म्युलामध्ये काय करायची, सबस्टिट्यूट करायची आहे, ठीक आहे. हे झालं स्पेअरमॅन रँक कोरिलेशनची डेफिनेशन अँड फॉर्म्युला. नोट काय पहा खाली, स्पेअरमॅन रँक कोरिलेशन कोएफिशियंट लाईज बिटवीन -1 अँड +1. तर स्पेअरमॅन रँक कोरिलेशन कोएफिशियंट कशामध्ये लाईज होतोय, -1 आणि +1 मध्ये. ऑदर फॉर्ममध्ये असे हे कसं राईट डाऊन करता येईल, तर -1 इज लेस दॅन ऑर इक्वल टू कॅपिटल आर इज लेस दॅन ऑर इक्वल टू 1, असं पण हे राईट डाऊन करू शकतो. पहा, मी इथे लिहिलेलं नाही आहे, तुम्ही ते लिहून घ्यायचे, ठीक आहे. फॉर्म्युला, नोट आणि डेफिनेशन हे तिन्ही इम्पॉर्टंट आहेत, व्यवस्थित नोट्स काढून हे राईट डाऊन करून घ्यायचे. पहा, हा फॉर्म्युला याचं प्रूफ आहे, पण आता याचं प्रूफ तुम्हाला विचारलं जाणार नाही, फक्त तुम्हाला फॉर्म्युला लक्षात ठेवायचं आहे. पहा, एक्झाम्पल सॉल्व करताना आता यावरचं एक एक्झाम्पल पाहू, म्हणजे तुम्हाला क्लिअर होईल की हे कसं फाइंड आउट करायचं आहे, ठीक आहे. पहा, नेक्स्ट एक्झाम्पल आहे, कॅल्क्युलेट स्पेअरमॅन रँक कोरिलेशन कोएफिशियंट बिटवीन द फॉलोइंग मार्क्स गिव्हन बाय 2 जजेस इन सेरीज ऑफ 8 1 ॲक्ट प्लेस इन अ ड्रामा कॉम्पिटिशन. तर गिव्हनमध्ये इन्फॉर्मेशन दिली आहे आणि तुम्हाला काय कॅल्क्युलेट करायचं आहे, तर स्पेअरमॅन रँक कोरिलेशन कोएफिशियंट म्हणजे कॅपिटल आरची व्हॅल्यू काय करायची, कॅल्क्युलेट करायची आहे. गिव्हनमध्ये काय दिलंय पहा, मार्क्स बाय जजेस ए दॅट इज द व्हॅल्यू ऑफ एक्स आय दिलेली आहे, अँड मार्क्स बाय जजेस बी दॅट इज द व्हॅल्यू ऑफ वाय आय दिलेली आहे. सोल्युशनमध्ये काय दिलंय पहा, लेट अस गिव रँक्स टू मार्क्स बाय जजेस ए अरेंजिंग द ॲटम्स इन द इन्क्रीजिंग ऑर्डर. तुम्हाला काय करायचं आहे, ह्याचं अरेंजमेंट रँक राईट डाऊन करण्यासाठी इन्क्रीजिंग ऑर्डरनी. पहा, तुम्ही इन्क्रीजिंग ऑर्डर म्हणजे कोणती ऑर्डर घेणार आहेत, तर असेंडिंग ऑर्डर घेणार आहेत, कारण रँक कोरिलेशनमध्ये तुम्हाला अगोदर स्टार्टिंगला सांगितलं आहे की तुम्ही जे अरेंजमेंट करणार आहेत गिव्हन इन्फॉर्मेशनची ती असेंडिंग किंवा डिसेंडिंग ऑर्डरनी असणार आहे. मग तुम्ही एकतर असेंडिंग घ्या किंवा डिसेंडिंग घ्या, ठीक आहे. आता इथे इन्क्रीजिंग ऑर्डर म्हणजे काय घेतली आहे, तर असेंडिंग ऑर्डर घेतली आहे. असेंडिंग डिसेंडिंग तुम्हाला माहीत असेल, चढता आणि उतरता क्रम, ठीक आहे. Similarly, we give ranks on the basis of marks given by judges B. Similarly काय करायचे, सिमिलरली रँक कॅल्क्युलेट करायची जजेस बी ची. जशी जजेस ए ची तुम्ही कॅल्क्युलेट करणार आहे, सेम त्याच पद्धतीने काय करायची आहे, जज बी ची कॅल्क्युलेट करायची आहे, ठीक आहे. आता याचा चार्ट बनवायचा आहे आपल्याला.
चार्ट का बनवायचा आहे, कारण एक्स आय वाय आय माहिती आहे आणि तुम्हाला कॅपिटल आर मध्ये काय काय लागणार आहे, तर फॉर्म्युला आहे पहा 1 - 6 समेशन डी आय स्क्वेअर, म्हणजे तुम्हाला डी आय लागणार आहे आणि खाली डिवायडेड बाय काय होतं n × n² - 1. n म्हणजेच काय, तर टोटल नंबर ऑफ ऑब्झर्वेशन्स. आता नंबर ऑफ ऑब्झर्वेशन्स किती दिले आहेत गिव्हनमध्ये, तर 8 नंबर ऑफ ऑब्झर्वेशन्स दिलेले आहेत, म्हणजे यांची व्हॅल्यू 8 झाली आहे. आता ओनली तुम्हाला काय करायचं आहे, तर डी आय कॅल्क्युलेट करायचं आहे. एक्स आय वाय आय तुम्हाला दिलेलाच आहे, त्यावरून रँक कॅल्क्युलेट करायची आहे आणि त्या रँकचा यूज करून तुम्हाला डी आय कॅल्क्युलेट करायचं आहे आणि त्यानंतर समेशन डी आय स्क्वेअर हे फाइंड आउट करायचे. ठीक आहे, आता चार्ट पाहू. पहा आता या चार्टमध्ये कोणते कोणते कॉलम्स तुम्हाला करायचे आहेत. गिव्हन इन्फॉर्मेशन अगोदर राईट डाऊन करून घ्यायचे, म्हणजे फर्स्ट 3 कॉलम्स ॲज इट इज राहतील. मार्क्स बाय ए, मार्क्स बाय बी आणि 1 ॲक्ट प्ले, म्हणजे किती नंबर ऑब्झर्वेशन्स आहे ते फर्स्ट कॉलममध्ये जे गिव्हनमध्ये दिलेलं आहे. मार्क्स बाय ए हे सुद्धा गिव्हनमध्ये दिलेलं आहे आणि मार्क्स बाय बी हे पण गिव्हनमध्ये दिलेलं आहे. आता तुम्हाला डी आयचा कॉलम कॅल्क्युलेट करायचा आहे. एक्स आय आणि वाय आय कशाला म्हटले पहा, कोणत्या कॉलमला, तर रँक ऑफ ए. एची जी रँक असणार आहे त्याला तुम्ही एक्स आय डिनोट करणार आहे आणि रँक ऑफ बी त्याला तुम्ही वाय आय डिनोट करणार आहे. नेक्स्ट कॉलम आहे डी आय, दॅट इज द डिफरन्स ऑफ एक्स आय मायनस वाय आय आणि नेक्स्ट कॉलम आहे डी आयचा स्क्वेअर, कारण तुम्हाला समेशन ऑफ डी आय स्क्वेअर काय करायचं आहे, तर फाइंड आउट करायचं आहे. पहा आता याची रँक कशी कॅल्क्युलेट करायची आहे. गिव्हन एक्झाम्पलमध्ये काय सांगितलं आहे, तर इन्क्रीजिंग ऑर्डरनी रँक कॅल्क्युलेट करायची. सो इन्क्रीजिंग ऑर्डरमध्ये काय करतो, सगळ्यात स्मॉलेस्ट व्हॅल्यू घेतो, त्यानंतर त्याच्यापेक्षा कोणती व्हॅल्यू मोठी आहे ती घेतो, असं चढत्या क्रमाने तुम्हाला काय करायचं आहे, व्हॅल्यूज सपोज करायच्यात, कन्सिडर करायच्यात आणि त्यानुसार त्याची तुम्हाला काय करायचे, तर रँक राईट डाऊन करायचे. आता पहा रँक ऑफ ए. रँक ऑफ ए कशी स्टार्ट करणार आहे, फर्स्ट रँक तुम्ही कशाला देणार आहेत, तर ज्याची व्हॅल्यू सगळ्यात कमी आहे त्याला तुम्ही फर्स्ट रँक देणार आहेत, कारण यामध्ये आपण इन्क्रीजिंग ऑर्डर अरेंज करतोय. त्याचप्रमाणे आपण डिक्रीजिंग ऑर्डरनी सुद्धा रँक कॅल्क्युलेट करू शकतो. पहा मी बोथ वेनी सांगते, एक तर तुम्ही इन्क्रीजिंगनी करा किंवा डिक्रीजिंगनी करा, असेंडिंगनी करा किंवा डिसेंडिंगनी करा. ठीक आहे, तर मी काय करते, असेंडिंग ऑर्डरनी करते. पहा मार्क्स बाय ए. एमध्ये ऑब्झर्व करा सगळ्या व्हॅल्यूज, सगळ्यात कमी व्हॅल्यू किंवा स्मॉलेस्ट व्हॅल्यू कोणती आहे यामध्ये, तर 11 ही सगळ्यात स्मॉलेस्ट व्हॅल्यू आहे. तर 11ला काय येणार आहे, तुमची फर्स्ट रँक येणार आहे. मग रँक ऑफ ए एक्स आयच्या कॉलममध्ये जिथे कुठे 11 आहे त्याच्या करस्पॉन्डिंग व्हॅल्यू काय येईल, तर 1 येईल. आता सेकंड रँक म्हणजे 11 नंतर दुसरा कोणता मोठा नंबर आहे, तर सेकंड रँक पहा 29. 29 हा नेक्स्ट नंबर आहे, त्याची रँक किती येईल, 2 येईल. म्हणजेच तुम्हाला काय करायचं आहे, असेंडिंग ऑर्डरनी फर्स्ट टाइम व्हॅल्यूज अरेंज करायच्यात आणि त्यानुसार त्याची रँक लिहायची आहे. थर्ड रँक पहा 33ला येईल, कारण 29 नंतर मोठी व्हॅल्यू 33 आहे. सो थर्ड रँक कशाला येईल, 33ला. नेक्स्ट फोर्थ रँक 42ला जाईल, कारण 33 नंतर मोठी व्हॅल्यू कोणती आहे, 42 आहे. नेक्स्ट रँक कशाला येईल, तर पहा 5th नंबरला येईल. नेक्स्ट 6 नंबर, 7 नंबर अँड 8 नंबर. अशा सिमिलरली काय करायच्या तुम्हाला रँक्स कन्सिडर करायच्या आहेत आणि रँक ऑफ ए एक्स आयमध्ये राईट डाऊन करायच्या आहेत. ठीक आहे, सिमिलरली रँक ऑफ बी कॅल्क्युलेट करायचे. बीच्या रँक कॅल्क्युलेट करत असताना काय करायचे, बीचे मार्क्स बाय बीचा कॉलम ऑब्झर्व करायचा आहे. सगळ्यात स्मॉलेस्ट व्हॅल्यू कोणती आहे, 15 आहे. सो 15ला रँक 1 राहील. त्यानंतर रँक ऑफ बीची सेकंड व्हॅल्यू, सेकंड रँक कशाला जाईल, तर 15 नंतर मोठी व्हॅल्यू 20 आहे, तर सेकंड रँक 20ला जाईल. नेक्स्ट सिमिलरली तुम्हाला काय करायचं आहे, तर 8 नंबरपर्यंत प्रत्येकाच्या रँक कॅल्क्युलेट करायच्यात. रँक तुम्हाला समजलेच असेल कशा फाइंड आउट करायच्यात. आता काय करायचे, असेंडिंग ऑर्डरनी अरेंज करायचे आणि त्यानुसार त्याला रँक द्यायच्यात, म्हणजे त्याच्या पोझिशन्स ठरवायच्यात. फर्स्ट नंबरला तुम्ही कोणती व्हॅल्यू घेणार, सेकंडला कोणती घेणार, थर्डला कोणती घेणार, फोर्थला कोणती घेणार, अप टू सो ऑन 8 नंबरपर्यंत तुम्हाला व्हॅल्यूच्या पोझिशन्स फिक्स करायच्यात. कारण रँकची डेफिनेशनच ती सांगते की तुम्हाला काय करायचं आहे, नंबर इंडिकेट दी पोझिशन्स तुम्हाला काय करायच्या त्याच्या फिक्स करायच्यात.
नेक्स्ट कॉलम आहे पहा DI. DI मध्ये काय केलं आहे तर XI मायनस YI केलं आहे, म्हणजेच काय डिफरन्स घेतला आहे गिवन XI आणि YI व्हॅल्यूचा. फर्स्ट रो मध्ये पहा 8 मायनस 7 काय येईल 1 येईल, 7 मायनस 5 2, 6 मायनस 4 2, 3 मायनस 1 2, अप टू 2 मायनस 3 मायनस 1, 1 मायनस 2 इज मायनस 1, 5 मायनस 6 इज मायनस 1 अँड 4 मायनस 8 इज मायनस 4. DIचा कॉलम झाला. त्यानंतर DI स्क्वेअर म्हणजे प्रत्येकाचा स्क्वेअर तुम्हाला कॅल्क्युलेट करायचं आहे आणि लास्टला काय करतात प्रत्येकाची समेशन लिहितात, म्हणजे DIचा स्क्वेअरच्या कॉलमची समेशन म्हणजेच कोणती 1 + 4 + 4 + 4 + 1 + 1 + 1 + 16 इज इक्वल टू किती आली आहे समेशन DI स्क्वेअर तर 32 आली आहे. पहा फक्त DI स्क्वेअरची समेशन का केली कारण फॉर्म्युल्यामध्ये तुम्हाला काय ओनली समेशन DI स्क्वेअर आहे. मग काय केले नेक्स्टला स्पेअरमॅन रँक कोरिलेशनचा काय केलं आहे फॉर्म्युला राईट डाऊन करून दिला आहे. काय येतो स्पेअरमॅन रँक कोरिलेशन इज इक्वल टू 1 मायनस 6 समेशन DI स्क्वेअर डिवायडेड बाय n इंटू n स्क्वेअर मायनस 1 इज इक्वल टू 1 ॲज इट इज राहील मायनस 6 ॲज इट इज राहील. समेशन DI स्क्वेअरची व्हॅल्यू सबस्टिट्यूट केली किती होती 32 डिवायडेड बाय n ची व्हॅल्यू 8 आहे 8 इन ब्रॅकेट 8 स्क्वेअर मायनस 1. सॉल्व करायचे हे सगळं कॅल्सीवर आणि त्याचं फायनल आन्सर काय येईल पहा 0.6190. हे काय झालं स्पेअरमॅन रँक कोरिलेशनचं फायनल आन्सर झालं. अशा पद्धतीने तुम्हाला काय करायचं आहे तर स्पेअरमॅन रँक कोरिलेशन फाइंड आउट करायचं आहे. तुम्हाला ओनली रँकचे पोझिशन्स फिक्स करायच्या, त्याचा डिफरन्स कॅल्क्युलेट करायचं आहे, त्याचं स्क्वेअर करून समेशन घेऊन फॉर्म्युल्यामध्ये व्हॅल्यू सबस्टिट्यूट करायच्यात. ठीक आहे, खूप इझी एक्झाम्पल आहे. पहा एकदा जर तुमची प्रॅक्टिस झाली तर तुम्हाला खूप लवकर एक्झाम्पल सॉल्व होईल. ठीक आहे, तर आता रँक कोरिलेशन विथ टाईज हे एक्झाम्पल आपल्याला किंवा टाईजची रँक कशी कॅल्क्युलेट करायची आहे ते पाहणार आहोत. का त्याच्यावरचं एक्झाम्पल मोस्टली तुम्हाला विचारणार नाहीत कारण खूप मोठे मोठे एक्झाम्पल्स आहेत. पहा हे सुद्धा स्पेअरमॅन रँक कोरिलेशनचं हे एक्झाम्पलसुद्धा खूप लेंदी आहे. MCQमध्ये अशा टाईपचे एक्झाम्पल्स विचारले जाणार नाहीत, पण तुम्हाला रँक कशी कॅल्क्युलेट करायची आहे त्यासाठी तुम्हाला हे एक्झाम्पल मी सॉल्व करून दिलेलं आहे. ठीक आहे, आता रँक कोरिलेशन विथ टाईज म्हणजे काय जर एखादी व्हॅल्यू 2दा आली किंवा 3दा आली तर त्याची रँक तुम्ही कशी कॅल्क्युलेट करणार आहे त्याचे एक्झाम्पल पाहू म्हणजे तुम्हाला ते क्लिअर होईल. ठीक आहे, पहा आता यामध्ये मी M1 M2 हे 2 कॉलम्स घेतलेत आणि त्याच्या रँक्स कॅल्क्युलेट केलेल्या आहेत. पहा रँक ऑफ M1 अँड रँक ऑफ M2. आता त्या कशा कॅल्क्युलेट केल्या ते तुम्हाला सांगते. ठीक आहे, सो फर्स्ट कॉलम M1चा ऑब्झर्व करायचा आहे, प्रत्येक व्हॅल्यूज ऑब्झर्व करायचे. सेकंड M2चा कॉलम आणि M2च्या प्रत्येक व्हॅल्यू तुम्हाला ऑब्झर्व करायच्या. आता तुम्हाला M1 आणि M2 हे 2 गिव्हनमध्ये दिलेलं असेल त्याच्या रँक ह्या तुम्हाला कॅल्क्युलेट करायच्या आहेत. ठीक आहे, आता रँक ऑफ M1 ह्या व्हॅल्यूज कशा आल्यात ते तुम्हाला मी एक्सप्लेन करून सांगते. ठीक आहे, तर पहा XIचा कॉलम कसा आलाय तर पहा इथे रँक 1 कशाला दिली आहे 85ला दिली आहे. म्हणजे इथे काय केलं आहे तर डिसेंडिंग ऑर्डरनी अरेंज केलेला हे नंबर्स आहेत. का कारण रँक कोरिलेशनमध्ये तुम्हाला सांगितलं एक तर तुम्ही असेंडिंगनी करा किंवा डिसेंडिंगनी करा, कोणत्याही वेनी तुम्ही करू शकता, आन्सर तुमचं सेमच येणार आहे. ठीक आहे, इथे काय केलं आहे तर डिसेंडिंग ऑर्डरनी अरेंज केलं आहे म्हणजे सगळ्यात मोठी व्हॅल्यू त्यानंतर कमी असलेली व्हॅल्यू त्यानंतर स्मॉलेस्ट व्हॅल्यू असं मोठ्याकडून लहानाकडे. ठीक आहे, आता पहा फर्स्ट व्हॅल्यू रन्स ऑफ M1 सगळ्यात हायेस्ट व्हॅल्यू 85 आहे त्यामुळे त्याची करस्पॉन्डिंग रँक M1 किती दिली आहे तर 1 दिली आहे. आता नेक्स्ट त्याच्यानंतर 85 नंतर स्मॉलेस्ट व्हॅल्यू कोणती आहे तर 82 आहे, पण 82 किती टाइम्स आली आहेत 2 टाइम्स आली आहेत, पण त्या कोणत्या पोझिशनला सेकंड आणि थर्ड पोझिशनला 2 टाइम्स आली आहे. ठीक आहे, सो मग 82ची रँक किती येईल तर सेकंड आणि थर्ड पोझिशनला आल्यामुळे 2 + 3 डिवायडेड बाय 2 त्याची जी व्हॅल्यू येईल त्याची करस्पॉन्डिंग रँक ती असेल. समजते का मी काय म्हणते, माझ्या बोलण्याकडे व्यवस्थित लक्ष द्या. पहा फर्स्ट रँक कशाला दिली आहे मी 85ला कारण ती हायेस्ट व्हॅल्यू आहे. नेक्स्ट आता 82च्या 2 नंबर्स आहेत
म्हणजे एक सेकंड पोझिशनला असेल आणि एक थर्ड पोझिशनला असेल. म्हणजेच तुम्हाला काय करायचं आहे, त्या दोन्हींचा सेकंड आणि थर्ड पोझिशनचा मीन कॅल्क्युलेट करायचा आहे. मग 82 दोनदा आलं आहे म्हणून सेकंड प्लस थर्ड, कारण सेकंड आणि थर्ड पोझिशनला आहे ते, म्हणजे 2 + 3 डिवायडेड बाय 2 इज इक्वल टू काय इन 5 डिवायडेड बाय 2 दॅट इज 2.5. म्हणजे त्याची करस्पॉन्डिंग रँक काय येईल तर 2.5 होईल. नेक्स्ट पहा, आता सेकंड थर्ड पोझिशन झालं, कारण फर्स्ट तीनही व्हॅल्यू झाला 85 82. नेक्स्ट फोर्थ नंबरला म्हणजे 82 पेक्षा स्मॉलेस्ट नंबर कोणता आहे तर 73 आहे. सो नेक्स्ट तुमची फोर्थ रँक कशाला जाईल 73ला जाईल. आता 73 पेक्षा स्मॉलेस्ट नंबर कोणता आहे तर 73 नंतर स्मॉलेस्ट नंबर आहे पहा 55. तर 55 2 टाइम्स आलाय, 55 अँड 55 म्हणजे किती नंबरची रँक झाली पहा 5 आणि 6 पोझिशनला 55 आले. देअरफॉर 5 + 6 डिवायडेड बाय 2 त्या दोन्ही नंबरची करस्पॉन्डिंग रँक किती येईल मग 5.5. 5 + 6 डिवायडेड बाय 2 किती येईल 5.5. 5 झालं 6 झालं. आता 7 नंबरची पोझिशन 55 नंतर स्मॉलेस्ट नंबर कोणता आहे तर 52 आहे. तो 52ला करस्पॉन्डिंग व्हॅल्यू काय येईल ते 52ची करस्पॉन्डिंग रँक काय येईल तर 7 येईल. त्यानंतर 7 नंतर काय करावं लागेल म्हणजे 52 नंतर स्मॉलेस्ट नंबर आपल्याला चूज करायचा आहे. 52 नंतर स्मॉलेस्ट नंबर आहे 50, पण 50 किती टाइम्स आले 2 टाइम्स आले. देअरफॉर आणि कोणत्या कोणत्या पोझिशनला आहे 8 आणि 9 पोझिशनला आहे, कारण 7 रँकपर्यंत तर आपण घेतलं आहे. मग 8 अँड 9 पोझिशनची रँक किती 8 + 9 डिवायडेड बाय 2 दॅट इज 8.5. मग काय होईल नेक्स्ट रँक 50ची करस्पॉन्डिंग रँक काय होईल तर दोन्हींची 8.5 होईल. आता 9 पर्यंत आपण आलो आहे. नेक्स्ट काय तर 10 नंबरची रँक 50 पेक्षा स्मॉलेस्ट नंबर कोणता आहे तर 35. मग 35ची करस्पॉन्डिंग रँक काय येईल तर 10 येईल आणि 35 पेक्षा स्मॉलेस्ट नंबर आहे 33, त्यामुळे 33ची करस्पॉन्डिंग रँक काय येईल तर 11 येईल. पहा रँक ऑफ M1 मी तुम्हाला क्लिअर करून दिलंय की कसं करायचं. 80 पहा 2च व्हॅल्यू आल्या तिथे 82 दोनदा आलाय म्हणून आपण 2ने डिव्हाइड केलंय. जर कदाचित याच्यापेक्षा 3 व्हॅल्यू आल्या असत्या 82 तर काय करायचं ते ज्या नंबरच्या पोझिशन्स आहेत त्या पोझिशन प्लस त्या किती नंबर्स आले ते त्यांनी त्याला डिव्हाइड करायचे. जर 82 3 टाइम्स आलं असेल तर तुम्ही काय करणार आहेत तर त्याच्या पोझिशन्स डिव्हायडेड बाय 3 करणार आहेत. जर 85 दोनदा तीनदा किती वेळा आले त्यांनी त्या व्हॅल्यूने तुम्हाला काय करायचं त्याला डिव्हाइड करायचे. सिमिलरली रँक ऑफ M2 हे तुम्ही कॅल्क्युलेट करायचे. पहा M2 मध्ये एकही व्हॅल्यू रिपीट होत नाहीये, ओनली कोणती 50 होती वाटतं. पहा बुकमधलं एक्झाम्पल आहे, मी ॲज इट इज तुम्हाला फोटो काढून एक्सप्लेन केलं आहे. तुम्हाला रँक कशी फाइंड आउट करायची ही क्लिअर झालंच असेल. ठीक आहे, प्रत्येक एक्झाम्पल मी तुम्हाला रँकचं सांगितलं आहे. तर काय करा रँक्स ऑफ M2 तुम्ही कॅल्क्युलेट करा. ठीक आहे, आता आपण नेक्स्ट डेफिनेशन पाहणार आहे. पहा नेक्स्ट डेफिनेशन आहे लेंथ ऑफ टाय. तर काय डेफिनेशन सांगते द नंबर ऑफ ॲटम्स गेटिंग सेम रँक इज कॉल्ड लेंथ ऑफ टाय. म्हणजेच काय की असा नंबर ज्याची काय असेल सेम रँक असेल तीच त्याची काय असणार आहे तर लेंथ असणार आहे. फॉर एक्झाम्पल जर 6, 7 आणि 8 ऑब्झर्वेशनचा जर सेम स्कोर असेल, सपोज ह्या तिन्ही ऑब्झर्वेशनचा स्कोर आहे 55, 55, 55, तर त्याची लेंथ किती झाली 3 झाली. कशाची त्या ऑब्झर्वेशनची लेंथ 3 झाली. म्हणजे ती किती टाइम्स रिपीट होत आहे त्यावरून त्याची काय होणार आहे तर लेंथ ठरणार आहे. तर लेंथ ऑफ टाय म्हणजेच काय तर नंबर ऑफ ॲटम्स गेटिंग द सेम रँक, ज्यांची रँक सेम असणार आहे असा जो नंबर आहे त्यालाच काय म्हणायचं आहे त्याची लेंथ म्हणायचं आहे. एक्झाम्पल तर तुम्हाला समजलंच आहे. पहा एखादं 6, 7 आणि 8 नंबरचं ऑब्झर्वेशन घेतलं फॉर एक्झाम्पल म्हणून तुम्हाला हे एक्झाम्पल सांगितलं आहे की 1 एक्झाम्पलमध्ये कोणत्याही ऑब्झर्वेशनची सेम लेंथ असू शकते. पहा मागच्या एक्झाम्पलमध्ये 82 2 टाइम्स आला आहे. सो 82ची लेंथ किती झाली 2 झाली. म्हणजे ती किती वेळा रिपीट होत आहे त्यावरून त्याची लेंथ ठरणार आहे. ठीक आहे, आता नेक्स्ट डेफिनेशन पाहू.
नेक्स्ट तुमची डेफिनेशन आहे ॲटो कोरिलेशन. तर पहा ही डेफिनेशन काय सांगते. Sometimes the observation x1, x2 up to so on xn are interrelated among themselves. काही वेळेस x1, x2 up to so on xn जे गिव्हन ऑब्झर्वेशन्स दिलेले असतात ते एकमेकांशी रिलेटेड असतात. इन द अदर वर्ड एक्साइज आर डिपेंडेंट. म्हणजेच काय की ते एकमेकांवर डिपेंड्स असतात. टू मेजर सच डिपेंडन्स, हे जे डिपेंडंट आहे ते कॅल्क्युलेट करण्यासाठी वी कॉम्प्यूट कोरिलेशन अमॉंग द ऑब्झर्वेशन. सच अ कोरिलेशन इज कॉल्ड ॲज दी ऑटो कोरिलेशन. त्याचं जे कोरिलेशन आहे ते कॉम्प्यूट करण्यासाठी जे ऑब्झर्वेशन्स यूज केले जातात त्याचं जे कोरिलेशन आहे त्यालाच तुम्ही काय म्हणणार आहेत तर ॲटो कोरिलेशन. पहा डेफिनेशन काय सांगते. जे गिव्हनमध्ये व्हॅल्यूज असतात x1, x2, xn ह्या इंटर रिलेटेड असतात, ते एकमेकांवर डिपेंड्स असतात आणि त्या डिपेंडंट्स व्हॅल्यूज मेजर करण्यासाठी जे रिलेशन यूज केलं जातं त्यालाच तुम्ही काय म्हणणार आहे तर ॲटो कोरिलेशन असं म्हणणार आहेत. पहा याची डेफिनेशन पण लक्षात ठेवायची आहे. हा तुमचा चॅप्टरमधला लास्टचा पॉईंट आहे. तर काय काय पाहिलं आजच्या लेक्चरमध्ये आपण. मोस्ट इम्पॉर्टंट काय पाहिलं आहे तर रँकची डेफिनेशन, रँकिंगची डेफिनेशन, टाय कशाला म्हणायचं आहे ती डेफिनेशन, टाय कशाला म्हणायचे जेव्हा एखादी व्हॅल्यू दोन किंवा दोनापेक्षा जास्त वेळा रिपीट होते त्याला तुम्ही काय म्हणणार आहेत टाय म्हणणार आहेत. रँकची डेफिनेशन तुम्हाला सांगितले द नंबर इंडिकेटिंग द पोझिशन विच इज द रँक. आणि रँकिंग म्हणजे काय तर अरेंजमेंट असतं कशाचं पोझिशनचं, त्याला तुम्ही रँकिंग म्हणता. या तिन्ही डेफिनेशन्स पाहिल्या. त्यानंतर स्पेअरमॅन रँक कोरिलेशन. स्पेअरमॅन रँक कोरिलेशन म्हणजेच काय तर प्रोडक्ट मोमेंट कोरिलेशन कोएफिशियंट बिटवीन दी रँक्स विच इज कॉल्ड स्पेअरमॅन रँक कोरिलेशन. हे कॅपिटल आरनी डिनोट करतात आणि हे रिलेशन -1 to +1 मध्ये लाईज असतं. त्यानंतर त्याचा फॉर्म्युला पाहिला. पहा स्पेअरमॅन रँक कोरिलेशनचं एक एक्झाम्पल पाहिलं जे विदाऊट टाय किंवा एकही व्हॅल्यू रिपीट न होता सॉल्व केलेला आहे. आणि नेक्स्ट रँक कोरिलेशन विथ टाईज, म्हणजे जर टाय असेल तर त्याची रँक तुम्ही कशी कॅल्क्युलेट करता ते पण तुम्हाला एक्सप्लेन केलेलं आहे. लेंथ ऑफ टाय कशी कॅल्क्युलेट करायची आहे ते पण सांगितलं आहे. किती वेळा ती व्हॅल्यू रिपीट होती आहे तेच त्याची काय असणार आहे तर लेंथ असणार आहे. अँड लास्ट ॲटो कोरिलेशनची डेफिनेशन पण तुम्हाला सांगितली आहे. पहा या चॅप्टरमधले सगळे पॉईंट्स हे क्लिअर केलेले आहेत. इथे हा तुमचा फर्स्ट कोरिलेशन हा चॅप्टर संपला आहे. आता नेक्स्ट लेक्चरला आपण सेकंड चॅप्टरला स्टार्ट करूया. ठीक आहे. थँक्यू.